श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मुंबईत आयोजित तिसऱ्या जागतिक सागरी शिखर परिषदेचा आज समारोप झाला. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या शिखर परिषदेत सागरी क्षेत्राला सक्षम बनवण्यासाठी झालेली चर्चा, त्यामध्ये झालेले विविध करार, तसंच भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं ही परिषद कशा प्रकारे फलदायी ठरली याविषयी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारताला सुमारे 4,671 मैल म्हणजेच तब्बल 7,517 किलोमीटर इतका प्रदीर्घ समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत देशाच्या सागरी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय उद्योगांचा वाटा सुरुवातीपासूनच मोठा राहिला आहे. अशा भारतीय सागरी क्षेत्रातल्या गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी मुंबईत आयोजित जागतिक सागरी परिषद एक उत्तम व्यासपीठ ठरली आहे. या परिषदेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर रोजी उद्घाटन केलं. आपल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासाकरता केंद्र सरकारनं गेल्या 9 ते 10 वर्षांमध्ये केलेल्या योजनाबद्ध कामांचा उल्लेख केला. ते म्हणाले, साथियों, इतिहास साक्षी है कि जब भी भारत की मैरीटाइम कैपेबिलिटी मजबूत रही है, देश और दुनिया को इससे बहुत लाभ हुआ है. इसी सोच के साथ बीते 9-10 वर्षों से हम इस सेक्टर को सशक्त करने के लिए योजनाबद्ध तरीके से काम कर रहे हैं. हाल ही में भारत की पहल पर एक ऐसा कदम उठाया गया है जो 21वीं सदी में दुनिया भर की मैरीटाइम इंडस्ट्री के कायाकल्प का सामर्थ्य रखता है. G20 समिट के दौरान इंडिया, मिडिल ईस्ट, यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर पर ऐतिहासिक सहमति बनी है. सैकड़ों वर्ष पहले सिल्क रूट ने वैश्विक व्यापार को गति दी थी. ये रूट दुनिया के कई देशों के विकास का आधार बना था. अब ये ऐतिहासिक कॉरिडोर भी रीजनल और ग्लोबल ट्रेड की तस्वीर बदल देगा. नेक्स्ट जनरेशन मेगा पोर्ट्स और इंटरनेशनल कंटेनर ट्रांसशिपमेंट पोर्ट, इसका निर्माण, आइलैंड डेवलपमेंट, इनलैंड वाटरवेज, मल्टी मॉडल हब्स का विस्तार, ऐसे कई बड़े काम इस योजना के तहत किए जाने हैं. इस कॉरिडोर से बिजनेस कॉस्ट कम होगी, लॉजिस्टिकल एफिशिएंसी बढ़ेगी, पर्यावरण का नुकसान कम होगा और बड़ी संख्या में जॉब्स का भी निर्माण होगा. इन्वेस्टर्स के पास ये एक बड़ा अवसर है कि वो भारत के साथ जुड़कर इस अभियान का हिस्सा बने. श्रोते हो, गेल्या 3 दिवसात जागतिक सागरी परिषदेत सागरी क्षेत्राच्या विकासाकरिता विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. यात मुंबईला क्रूझ हब बनवणं, भारतीय बंदरांकडे जगाचं वाढतं आकर्षण, त्यामुळे व्यापाराला मिळणारी चालना, तसंच मत्स्य उद्योजक आणि कोळी बांधवांच्या कल्याणकारी योजनांवरही चर्चा झाली. याविषयी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं, 17, 18, 19 ऑक्टोबर मुंबई MMRD ग्राउंड मध्ये ही सुरू आहे. आज तिचा शेवटचा दिवस आहे. मॅरीटाईम सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांचे प्रोजेक्ट दाखवणारे स्टॉल इथे जवळजवळ 5 हँगर आहेत तिथे लावलेत आणि भरपूर प्रमाणात लोकांनी या समिटला भेट दिली आणि देत आहेत. याची व्याप्ती आणि फलश्रुती या दोन्ही गोष्टींबाबत ही अतिशय फलदायी अशी समिट झाली.
विभिन्न जी चर्चासत्र या समिटमध्ये आयोजित करण्यात आली त्या चर्चासत्रांना कोणता ना कोणत्या प्रकारे भारत सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही समिटला केंद्रीय मंत्री होते, काही चर्चासत्रांना राज्यमंत्री होते, महाराष्ट्र शासनातले मंत्री होते किंवा केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही चर्चासत्र समांतर अशी होत होती आणि त्यासाठी विभिन्न हॉल असे निर्माण केले गेले होते. साधारणतः 7 लाख करोडहून जास्त मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग हे साईन झाले. हे सगळे जे एमओयूज होते हे माननीय केंद्रीय पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सगळ्या ज्या केंद्र शासनाच्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये पोर्ट असतील, CSL असेल, कोचिन शिपयार्ड असेल, या सगळ्यांनी त्यांच्या उपस्थितीत हे एमओयू साईन केले. हे एमओयूज भविष्यातील विभिन्न जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्यामध्ये गुंतवणुकीसाठी आहेत. तसेच जे ग्रीन शिपिंग जे सगळ्या जगामध्ये नेट झिरोसाठी जे एक वातावरण तयार होते आणि सगळे जगातून लोक येऊन याबाबत मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर एमओयू साईन झाले. महाराष्ट्रामध्ये 2 मेजर पोर्ट आहेत, मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट नावाशेवा. ह्या दोघाही बंदरांनी सुद्धा बरेचसे एमओयू साईन केले. या एमओयूज मध्ये प्रामुख्याने जे जवाहरलाल नेहरू पोर्टने केले ते वाढवण बंदर जे नव्याने आपण पालघर डिस्ट्रिक्टमध्ये आपण बनवत आहोत त्या संदर्भात आहेत. वाढवण बंदर हा साधारणतः 78,000 करोड रुपयांचा प्रोजेक्ट आहे आणि हा भविष्याचा प्रोजेक्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वाढवण बंदराचं एक छोटी प्रतिकृती मॉडेल हे यावेळेस जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीने आपल्या स्टॉलला ठेवलं. त्याचबरोबर ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहे. त्या संदर्भात जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीने 2 मोठे एमओयूज हे केले आहेत जे आयुर्वादा आणि वेल्सपन या कंपन्यांबरोबर केले आहेत. या एमओयू मध्ये त्या 2 कंपन्या जवाहरलाल नेहरू बंदरात हा प्रकल्प ग्रीन हायड्रोजनचा उभारण्याचं त्यांनी संकल्पना किंवा इच्छा व्यक्त केली. हे ठळक उद्दिष्ट जवाहरलाल नेहरू बंदराची होती. तसेच क्रूज टुरिझम यासाठी भारताचा फार मोठा प्रयत्न सुरू आहे. मुंबईमध्ये मुंबई पोर्ट हे क्रूज टुरिझमसाठी आधीच एक टर्मिनल त्यांनी तयार केलेलं आहे, डोमेस्टिक क्रूज टर्मिनल, आणि इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल सुद्धा मोठ्या प्रमाणात बनत आहे, ते शेवटच्या टप्प्यात आहे. मुंबईला भारताचं क्रूज हब करणे यासाठी काय काय करता येईल याबाबत सुद्धा भरपूर चर्चा झाली. मुंबई बरोबर इतर काही बंदरामध्ये सुद्धा क्रूज टर्मिनल आहेत आणि क्रूज मोठ्या प्रमाणात व्हावी आणि क्रूजचे पॅसेंजर यावेत. कारण की एक पॅसेंजर जेव्हा क्रूजचा आपल्या भारतात किंवा आपल्या बंदरात उतरतो तर तो लोकल इकॉनॉमीला फार मोठा हातभार लावतो. असं म्हणतात की एक पॅसेंजर आला तर तो 10,000 रुपयाहून जास्त खर्च करतो, त्याने आपल्या लोकल इकॉनॉमीला फार मोठी चालना मिळते. त्याच्यामुळे याबाबत तिथे चर्चा झाली. तसेच इंडियन पोर्ट ग्लोबल लिमिटेड IPGL च्या माध्यमातून भारत इराणचं चाबहार येथील शाहीद बेहेश्ती पोर्ट हे चालवतं. या संदर्भात सुद्धा येथे एक चर्चासत्र झालं आणि IPGL ने चाबहार बंदराचा सुद्धा स्टॉल लावला होता. या संदर्भात कालच्या चर्चा क्षेत्रामध्ये माननीय मंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी यांची उपस्थिती होती. सर्बानंद सोनोवाल माननीय मंत्री शिपिंग पोर्ट अँड वॉटरवेज यांची उपस्थिती होती. सेक्रेटरी शिप पोर्ट्स होते, जॉईंट सेक्रेटरी होते. तसेच भारताचे इराणचे राजदूत श्री रुद्र गौरव श्रेष्ठ हे स्वतः आले होते. तसेच इराणचे भारतातील राजदूत मिस्टर इल्हाई हे सुद्धा इथे उपस्थित होते. तसेच सेंट्रल एशियातले जवळजवळ सगळ्या देशाचे प्रतिनिधी कझाक, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अर्मेनिया, अझरबैजान, इतर जे पूर्वाश्रमीचे रशियाचे जे देश म्हणतो आपण त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी चाबहार बंदरचा उपयोग या सगळ्या लँडलॉक कंट्रीजला कसा करता येईल
विशेषतः अफगाणिस्तानच्या ज्या कौन्सिल जनरल ज्या उच्चायुक्त इथे आहेत मुंबईतल्या वर्तक, त्या सुद्धा उपस्थित होत्या. आणि ह्या सगळ्या लॉन्डलॉक कंट्रीजला पाकिस्तानच्या कराची बंदराव्यतिरिक्त एक सेफ आणि कार्यक्षम असं चाभार बंदर, शहीद बेहेश्ती पोर्ट हे कसं वापरता येईल, त्यासाठी सगळ्यांना काय काय करावं लागेल, सगळ्यांनी कसं काम करायची गरज आहे, एकत्रित येऊन हा जो कॉरिडॉर आहे हा पूर्ण कार्यक्षमतेने कसा वापरता येईल, आणि त्याच्यामधून हे एकमत झालं की हा कॉरिडॉर साठी चाभार बंदर हे ज्याला म्हणतो मर्मस्थळ आहे, आणि त्यासाठी तिथली कनेक्टिव्हिटीसाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. फक्त भारत, इराण यांनाच त्याचा फायदा नाहीये, या सगळ्या देशांना फायदा आहे. म्हणून तिथलं रेल लिंक किंवा रोड लिंक हे मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. भारत तिथे इन्व्हेस्टमेंट करून बंदर कार्यक्षमतेने चालवण्याचा तर प्रयत्न करतच आहे, परंतु कोणतंही बंदर कार्यक्षमतेने तेव्हाच चालू शकतं जेव्हा त्याची इंटरलँडमध्ये कनेक्टिव्हिटी ही चांगल्या प्रकारे असते. या दृष्टीने रशिया सुद्धा तिथे होता, आणि रशिया सुद्धा वर्षांवर्षांपासून म्हणजे शेकडो वर्षांपासून सुरक्षित पूर्णकालीन बंदराच्या प्रतीक्षेत आहे. त्याला सुद्धा चाभार बंदर खूप महत्वाचं वाटतं, कारण की पूर्ण इराणमध्ये एवढं खोली असलेलं, ज्याला ड्राफ्ट म्हणतो, दुसरं बंदर नाही. आणि भारताने त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं जाहीर केलेलं आहे, आणि ते पोर्ट चांगल्या प्रकारे चालवतही आहे. त्याचं ट्रॅफिक आता त्याला 25,000 TU आणि 1.13 मिलियन टन इतकं ट्रॅफिक सप्टेंबरमध्ये पर्यंत यावर्षी झालेलं आहे. त्यामुळे त्याबाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात एक चर्चा झाली. तसेच बाकी जे पोर्टच्या अतिरिक्त डीजी शिपिंग असेल, ज्याच्यामध्ये सी फेरर ज्याला म्हणतो, दर्यावर जाणारे जे लोक म्हणतो, त्यांच्या कल्याणासाठी काय करता येईल, त्यांच्या प्रशिक्षणा कसं करता येईल, किंवा जगभरातल्या शिपिंगमध्ये भारतीयांची संख्या सी फेरर म्हणून वाढवण्यासाठी काय काय करता येईल, याच्यावर झाली. तसेच व्याप्ती आणि फलश्रुती या दोन्ही बाबतीत ही समिट होती, ती अतिशय उत्साहाने पार पाडली आणि पडत आहे. 2 दिवस अतिशय उत्साहाने गेले. स्टॉलमध्ये प्रचंड गर्दी होती, आणि सगळे चर्चासत्र ज्याची कॅपॅसिटी 200 होती, तिथे 350 लोक असतील, 100 कॅपॅसिटी होती ज्या हॉलची, ते तुडुंब भरलेले होते. श्रोते हो, जागतिक सागरी परिषदेच्या समारोप सत्राच्या विविध चर्चासत्रांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच रसायने आणि खत मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आणि केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारनं देशाच्या बंदर केंद्रित विकासावर भर दिल्याचं सांगितलं. याच दृष्टिकोनातून भारतानं गेल्या 9 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बंदरं अद्ययावत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. गेल्या 9 वर्षात मालाचं दळणवळण दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तर केंद्रीय मंत्री डॉक्टर मांडविया यांनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती या विषयावरील सत्राला संबोधित करताना जहाज बांधणी ही भारतासाठी मोठी संधी असल्याचं अधोरेखित केलं. केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी जहाज पुनर्वापराबाबत आपले विचार व्यक्त केले. एकूणच जागतिक सागरी शिखर परिषद ही सागरी नील अर्थव्यवस्था बळकट करून देशाची अर्थव्यवस्था गतिमान ठेवण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन दर्शना जोगदनकर.